म्हणजे जाता येता हाँ सर पानी, सर आपको चाय, अरे मैं सर नहीं हूँ मैं मैडम हूँ. हे सगळं बघून म्हटलं अरे माझा क्लोज आल्यावर लोक फॉरवर्ड नको करायला. हे त्यांचे विचार जिथे संपतात तिथे आमचे सुरू होतात. ह्या लेवलला आमचं प्लॅनिंग आहे आता. खूप हसला आणि त्यानंतर मला विचारतो ये क्या हुआ, मैं 2-4 दिन के लिए क्या चला गया, आप तो बुड्ढे हो गए. अरे मला तर शिव्या हव्या आहेत. म्हणजे मला जेव्हा ऑडियन्सचा कॉमेंट्स येतात की हिचा राग येतोय, हिला घराबाहेर काढा, म्हणजे आता त्याच्यातनं ते कसे रिॲक्ट होतात आणि खरोखर आपल्याला शिव्या घालतात हा आणखीन पुन्हा वेगळा मुद्दा झाला. कारण हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि आता आपण स्टार प्रवाहावर एक मोठा असा महासंगम बघणार आहोत आणि त्यानिमित्ताने द विलन्स अशा माझ्यासोबत आहे. कशा आहात? मस्त मस्त. तू कशी आहेस? मी मस्त आहे, पण आता मला असं वाटतं ह्याला विचारायला कसा आहे. मी मस्त आहे. काय म्हणतेस तू? एकदम छान. पण असं झालंय या लुक मध्ये आल्यावर सेटवर असं? हो झालं अगदीच. म्हणजे त्याचे हो म्हणजे जाता येता हाँ सर पानी, सर आपको चाय, अरे मैं सर नहीं हूँ मैं मैडम हूँ असं मला सांगावं लागतंय. पण आता सगळं काही आलेलं आहे त्यामुळे ती मज्जा मला येते की अरे ओळख आता कोण आहे मी, ओळख सांग. जसं मी मगाशी म्हणाली ओळखू येत नाहीये, कोणीच ओळखू येत नाही हे कॅरेक्टर साकारताना, किंवा ही अशी एक वेगळी शेड किंवा असं बोलू वेगळा लुक आहे जो आपल्या वाटेला आला. जेव्हा तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा स्वतःला पाहिलं तेव्हा काय रिएक्शन आले? अरे बापरे, मी स्वतःला सगळ्यात पहिल्यांदा बघितलं तर मला हे सगळं बघून म्हटलं अरे माझा क्लोज आल्यावर लोक फॉरवर्ड नको करायला. हे नको. पण जेव्हा आता सगळे म्हणतायत की तू ओळखू येत नाहीयेस ना, तेव्हा खूप जास्त धमाल येते. कारण की आता 1.5 वर्ष झालंय. रोहिणी कशी बोलणार, तिचे व्हिओ मध्ये तिचे एक्सप्रेशन्स काय असणार हे ऑडियन्सला पण माहिती आहे. सो मला काहीतरी वेगळं करायचं चान्स मिळतोय. मी त्यासाठी खूप एक्सायटेड. पण आता गायत्री म्हणून विचारेल की कसं वाटतंय? नाही, मलाही खूप आवडली ही गोष्ट. कारण जसं आता रोहिणी म्हणाली की गायत्री म्हणून जसं तिने ऑडियन्सची बाजू जशी व्यक्त केली की ऑडियन्सला माहिती आहे की आम्ही असं कॅरेक्टर कसं रिॲक्ट होतो, तसं ना मला वाटतं ह्या अशा निमित्ताने आम्हाला पण ॲज अन ॲक्टर स्वतःला एक्सप्लोर करायला मिळतं की मी जर गायत्रीच्या कॅरेक्टरमध्ये गायत्री म्हणून वागत असेल तर मी अशी वागेन, पण गायत्री म्हातारीच्या वेशात कशी वागू शकेल जे लोकांना कळणार नाही, पण तिचं कॅरेक्टर पण राहील. किंवा फॉर दॅट मॅटर ह्या दोघींनाही स्वतःला तसं एक्सप्लोर करता आलं असेल की त्यांचं कॅरेक्टर त्यांनी स्वतः आता इतक्या वर्षात डेव्हलप स्वतः करून ठेवलं असेल, पण त्याची एक वेगळी बाजू पण त्यांना स्वतःला ॲज अन ॲक्टर आपल्याला एक माणूस म्हणून पण एक्सप्लोर करायला मिळते ना. त्यामुळे हे असे ट्रॅक आले ना की आम्हाला अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून सुद्धा एक्सप्लोर करायला जास्त आनंद येतो. बरोबर. आता जसे ट्रॅक आलेत, आता एवढा मोठा ट्रॅक आहे आणि त्यात तुम्ही तिघी एकत्र आल्यावर ट्विस्ट येणार नाही असं होणारच नाही. त्यासाठीच तर हे सगळं केलेलं आहे. आता नेमकं किती त्रास द्यायचं ठरवलंय की आता एक ऍड झालंय, विषय संपवायचा आहे बाबा. आता खूप झालंय, आम्हाला अति झालंय. आम्हाला त्यांना सक्सेसफुल होऊ द्यायचंच नाहीये. आम्हाला सक्सेसफुल करायचं नाहीये. फक्त प्लॅनच नाही तर आम्हाला एक्झिक्यूट पण करायचंय. आणि मुळात त्यांचे विचार जिथे संपतात तिथे आमचे सुरू होतात. ह्या लेवलला आमचं प्लॅनिंग आहे आता. पण आता मी असं विचारलं की प्लॅनिंग कोण करणार आहे, किंवा असं मेन सूत्र ते प्लॅनिंगचं कुठून येणार आहे असं? ते आय थिंक टेलिव्हिजन मध्ये बघायला ते, कारण की ते सगळंच जर सांगितलं तर मग मजा नाही येणार. पण मला इतकंच सांगायचं आहे की ऑडियन्सचा इक्वली सहभाग आहे बरोबर, आणि त्याच्यामुळे विशेष काहीतरी खोडा घातला जाणार आहे एवढं नक्की. ते काय आणि कसं होणार आहे त्यासाठी तुम्ही एपिसोड बघा. नक्कीच बघतील. पण अशा 2 मालिकांचं जेव्हा एकत्र शूट होतं तेव्हा एक वेगळी मजा असते, कारण आपण सेटवर सगळ्यांना ओळखत असतो, त्यांच्यात वावरतो, तिथे वेगळी मजा मस्ती असते आणि इथे वेगळी असते. सो हे शूट किती एन्जॉय करताय? अरे आम्ही खूप एन्जॉय करतोय. धमाल आहे आणि युनिट मध्ये वेगवेगळे चेहरे दिसत आहेत आणि ऑलरेडी असं एका फंक्शन सारखं फील होतंय. कारण आता महासंगम मध्ये पण हे देवीचं आणि सगळं तो उत्सव असं सगळं जे काही चालू आहे त्यामुळे ऑलरेडी एक फेस्टिव्ह वातावरण पसरलंय आणि त्यात आम्हाला असं एक वेगळं काहीतरी करायला मिळालंय. त्यामुळे जरा एक मज्जा, एक स्पार्क आहे वातावरणात असं वाटतं. आणि कसं होतं आर्टिस्ट म्हणून पण एरवी ना कधी इव्हेंट टू इव्हेंट भेटणं होतं, हाय हॅलो एवढंच होतं. ह्या निमित्ताने टाइम स्पेंड करायला मिळतो, एकमेकांची इंटरॅक्ट करायला मिळतं. सो आपलं स्वतःचं पर्सनल सर्कल पण वाढतं. त्यामुळे खरंच मजा येते अशा वेळेला. पण मला दोघींना खास विचारायला आवडेल, घरी मुलांना फोटो वगैरे पाठवले त्या लोकचे? अरे मी व्हिडिओ कॉल केला होता आणि माझा मुलगा माझ्या बहिणीच्या घरी गेला होता. ओके, सो मी त्याला व्हिडिओ कॉल केला आणि तो खूप हसला आणि त्यानंतर मला विचारतो ये क्या हुआ,
मैं 2-4 दिन के लिए क्या चला गया, आप तो बुड्ढे हो गए. मी अजून दाखवलं नाहीये. टेलिकास्ट बघेल तेव्हा मला विचारेल, आई तू म्हातारी होऊन पुन्हा कशी तरुण झालीस, असं डेफिनेटली येणार आहे. आय नो, पण मी अजून तिला दाखवला नाहीये फोटो. लेट्स सी, दाखवल्यावर काय रिॲक्शन असेल माहित नाही मला. घरच्यांच्या प्रतिक्रिया तर या येतातच, पण असं कॅरेक्टर साकारणं एक वेगळंच असतं. आणि या कॅरेक्टरमध्ये आपण जेव्हा बघतो प्रेक्षकांकडनं एक खूप वेगळा प्रतिसाद येतो. जसं काही फक्त चांगलं बोलणंच येत नाही, त्याच्यात खूप शिव्या वगैरे असं आपण डायरेक्ट बोलू शकतो किंवा खूप हेट करतात. तेव्हा कसं ते सांभाळलं जातं किंवा ती पोच पावती ही किती आता आपलीशी वाटायला लागली. अरे मला तर शिव्या हव्या आहेत. म्हणजे मला जेव्हा ऑडियन्सचा कॉमेंट्स येतात की हिचा राग येतोय, हिला घराबाहेर काढा, तेव्हा असं वाटतं की आपण एवढी मेहनत करतोय त्याची पोच पावती ती नाही मिळाली तर मग तुमचं काहीतरी डायल्युटेड चालू आहे बाबा, यू आर नॉट लाईक रिचिंग देअर. सो मला तर ऍज अ विलन मला शिव्या म्हणण्यापेक्षा मला राग केलेला मला आवडतो. कॅरेक्टरचा राग केला पाहिजे दादर लोकांनी की आता आपलंसं वाटायला लागलं. आपलंसं म्हणजे इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. म्हणजे शिव्या मिळतात म्हणजे ऍटलीस्ट एवढं कळतं की लोक आपलं जे काम आहे, आपली जी मेहनत आहे ती कुठेतरी सिरियसली नोटीस होते. म्हणजे आता त्याच्यातनं ते कसे रिॲक्ट होतात आणि खरोखर आपल्याला शिव्या घालतात हा आणखीन पुन्हा वेगळा मुद्दा झाला. कारण ऑनेस्टली मला असं वाटतं त्यांनाही कळायला पाहिजे की दिस इज नॉट रिअल. बट ज्या अर्थी त्यांची चिडचिड होते त्या अर्थी मला असं वाटतं की म्हणजे आय टेक इट दिस वे की लोक त्याच्यात तेवढी इन्व्हॉल्व्ह होत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या एवढ्या जेन्युइन रिॲक्शन येतात. सो जी चांगलीच गोष्ट आहे. पण आता महासंगम घडणार, तिथे तुम्ही ट्विस्ट आणणार, आता याबद्दल प्रेक्षकांना काय अपील करायला? आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही आणि आमच्यासोबत आमच्या आय थिंक 120 जणांच्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे. खूप प्रचंड उन्हात काम करतायत सगळे, मॉर्निंग 7 to नाईट. आणि तुम्हाला माहिती आहे ऊन किती आहे, पण कुणाचाही एन्थुझियाझम कमी झालेला नाहीये. त्यामुळे तुम्ही प्लीज आमचा महासंगम बघा आणि एन्जॉय करा. आणि त्यात तुम्हाला डिसअपॉइंटमेंट होणार नाही ही सुद्धा शाश्वती आम्ही देतो. ही काळजी आहे, ह्याची काळजी आम्ही ऑलरेडी घेतलेली आहे. त्यापेक्षा जास्त खरं तर वाहिनी ज्याच्यावर तुम्ही एवढं मनापासून प्रेम करता, स्टार प्रवाहाने याच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि ते मुद्दाम तुमच्यासाठी असा वेगळा वेगळा कॉन्टेंट घेऊन येतात की जेणेकरून तुम्हाला रोज बघताना तोचपणा वाटून नये. सो ही सगळ्यांची मेहनत जी आहे ती नक्कीच फळाला येईल. फक्त त्याला तुमचा प्रतिसाद हवाय. सो डेफिनेटली हा एपिसोड बघा, मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल. नक्कीच बघतील. आणि जसं मी मगाशी म्हणाली की आग लावायला तयार राहा आणि आम्ही बघायला तयार आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.